माइंडसेट आणि क्लिअरिटी आणि अवेअरनेस हे तिन्ही आता यायला लागले. म्हणजे किती आपण लेट आलो तरी येस, मॉर्निंगला येस, येस. इथं यायचं हे माइंडसेट झालंय. अलार्म पण लावलाय, तो येतोयच. आणि सक्सेस म्हणायचं झालं तर आमच्या चॅनल पार्टनरने आम्हाला ना 200 मुलं कंपनीत लावायचं असे कंपनीला टार्गेट मिळालंय. आणि काल एका कंपनीला 100 मुलं प्रोव्हाइड करायचे. तर तिथे एक 75चं ॲग्रीमेंट कालच झालं, की मला ती संधी मिळाली आमच्या चॅनल पार्टनरवर. काल एक ॲग्रीमेंट झालं. मोठी कंपनी आहे, छान कंपनी आहे. आणि पहिलं एक माइंडसेट असा होता माझा, बिझनेसचे जे लॉसेस झाले ना माझे बिझनेसमध्ये, एवढा डेप्ट मध्ये मी गेलो. तर मग ज्यावेळी क्लिअरिटी आली वल्लभ सरांच्या बरोबर आणि त्यानंतर थोडं अनालिसिस केलं तर असं समजून आलं मला, की ज्यावेळी मी स्वतःचा विचार करत होतो, मी स्वतःचा फायदा किती होऊ शकतो. आणि तो मला वाटते माझा तो एक वीक पॉईंट होता, की मी स्वतःला किती मिळेल याचा विचार करतो. पण ज्यावेळेस मी अशा कम्युनिटीमध्ये आलो, लोकांशी भेटलो, त्यावेळेस मला समजलं की देण्यामध्ये आपण जे दिलं तेच रिटर्न येणार आपल्याला. मग आता आमचे चॅनल पार्टनर आहे म्हणा, म्हणजे कोळे सर, यांच्या सानिध्यात राहिल्यानंतर म्हणजे ऍक्च्युली सुरुवात इथूनच झाली. आता रिसेंटली माझ्यात चेंज झाले भरपूर, खूप खूप चेंजेस झाले. मीन्स अनबिलिव्हेबल. मी बी स्वतः पास्टचा विचार करत असतो ना, आणि आताचं करंट सिच्युएशन, तर मला विश्वास कधी कधी वाढत नाही. तर मी पण फ्रंटला येतच नव्हतो. वल्लभ सरांनी पण मला खूप गाईडलाईन केला त्यावेळेस. आणि अजून एक दुसरं एक म्हणजे आता फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने पाऊल तर उचललेच. आणि एक दुसरी एक माझी सवय होती, की मला विसरलेपणा वाटायचं पहिला. विसरायचो सारखे सारखे काही गोष्टी, म्हणजे ट्रेस असल्यामुळे माहित नाही, पण विसरायचो काही गोष्टी. माझ्याकडे पुस्तक होते. म्हणजे आता एक रिसेंटली मी पुस्तक वाचायला सुरुवात केलेली आहे, स्मृती शक्ती. खूप छान पुस्तक आहे. मीन्स आता मी जस्ट त्याचा अभ्यास पण करायला लागलो. आणि आमच्या मुलींच्या बरोबर मुलीबरोबर ते जे मी एकदम 40 शब्द पाठ केले. म्हणजे टेक्निक आहेत, छोट्या छोट्या टेक्निक आहेत. त्या टेक्निक ज्यावेळेस आम्ही करायला गेलो, तर मुलीला पण आमच्या थोडं बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि ती पण म्हणायला लागली कशा पद्धतीने केलं. मग मी तिला थोडं टेक्निक सांगितलं. त्यानंतर तिला पण एक पुस्तक वाचायची हॅबिट सुरू झालेली आहे. आणि दुसरं तर आता जर्नी खूप चांगली झाली. म्हणजे एक पॉझिटिव्ह जर्नी आणि पॉझिटिव्ह माइंडसेट आणि कन्सिस्टन्सी या ग्रुपमध्ये राहिल्यामुळेच हे सक्सेस आता यायला लागलं. एवढंच आहे मला सांगायचं. येस, 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 येस. थँक्यू, 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 अशोकजी.